सध्या मी मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे। या ठिकाणी 18 जून रोजी केतन अग्रवालची जी आहे ती याच लोहगड किल्ल्यावर हत्या जी आहे ती झाली। त्यानंतर आपण पाहू शकतो की आता लोहगड पाहण्यासाठी गर्दी जी आहे ती आता या ठिकाणी वाढत चाललेली आहे। जागतिक वारसा म्हणून नोंद झालेला हा लोहगड किल्ला ज्यावेळेस जागतिक वारसा म्हणून नोंद झाला त्यावेळेस मात्र इतका प्रसिद्ध झाला नाही। मात्र केतनच्या हत्येमुळे हा किल्ला जो आहे तो आता मोठा प्रसिद्ध झालेला पाहायला मिळतो। आपण पाहू शकतो की अनेक पर्यटक जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अनेक पर्यटक या ठिकाणी पर्यटकांची संख्या या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळते। आपल्यासोबत काही पर्यटक देखील आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेत। कुठून आलात मित्र? पंढरपूर. अच्छा, तर माहिती काय झालं? काय माहिती आहे ना? काय झालं? कशामुळे तुम्ही आले? मग आलते कशासाठी तुम्ही? आम्ही सहज इथं पुणे फिरायला आलो होतो, पण इथूनच लोहगड किल्ला हा जवळ आहे हे समजल्यानंतर आलो प्रत्यक्ष पाहणी करायला. माहिती आहे केतनची हत्या झाली याच याच्यावर? हो माहिती आहे ना, अख्ख्या महाराष्ट्राला पूर्ण भारताला माहिती आहे. अच्छा, ह्याच्या आधी कधी आलते तुम्ही लोहगडावर? याच्या अगोदर कधी नाही, पण आज ही हत्या झाल्या कळल्यानंतर लोहगड कळलं? हो काय लक्षात आलं आमच्या काय नेमकं झालंय ते कळल्यावरच आम्ही आलो. नेमकं काय आहे बघायसाठी आलो. कुठून आलात तुम्ही? आम्ही पंढरपूरहून आलो होतो आणि 18 तारखेला जी घटना झाली होती ती कुठे झाली ती पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. लोहगड आम्हाला माहितीच नव्हता. या 18 तारखेच्या घटनेवरून आम्हाला माहिती झालं की विश्वास हा कोणत्याही नात्यावर राहिलेला नाही, यातून स्पष्ट होतं आहे. त्याच्यामुळं आम्ही ती जागा बघण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. नक्कीच आपण पाहिलं तर 18 तारखेनंतर या ठिकाणी गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे। अनेक पर्यटक जे आहेत ते आता या लोहगडच्या पायथ्याशी असेल किंवा लोहगडवर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती आता झालेली आहे। याच पार्श्वभूमीवर आपण दुकानदारांशी देखील चर्चा करण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, कधी गर्दी एवढी वाढली का? कशी काय वाढली? कशी काय वाढली गर्दी? गर्दी आता पावसाळ्यामध्ये गर्दी वाढतच आहे. फक्त एवढंच की पर्यटकांच्या तोंडावर नाही का प्रत्येक जण अग्रवालचं कसे काय झाले. एक अग्रवालच्या ह्याच्यामुळे गर्दी वाढली? नाही त्याच्यामुळे गर्दी नाही, प्रत्येकाच्या तोंडावरती बाबा कोणत्या स्पॉटला कशी घटना झाली काय आले जे आलेले. आपण पाहिलं तर अनेक पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत। किधर से आए आप? हम सूरत से आए। अच्छा, आपको मालूम है कि इधर क्या हुआ था? नहीं, हमको थोड़ा बहुत मालूम है कि भाई किसी ने वो धक्का मार दिया था लेडीज ने। तो वो पहले आप आए थे क्या? नहीं फर्स्ट टाइम है, फर्स्ट टाइम है। हाँ, फर्स्ट टाइम आप आए, क्या घटना है आपको मालूम है क्या? नहीं, कुछ नहीं पता। हमको इतना ही पता है कि वो लड़की ने कुछ धक्का दे दिया है लड़के को, इसीलिए तो वही हुआ है। हाँ, बर्थडे प्री फोटो कर रहे थे तो। अच्छा, आपण पाहिलं तर अनेकांना या घटनेची जी आहे ती माहिती आहे। त्या माहितीच्या अनुषंगानेच अनेक पर्यटक जे आहेत ते आता या लोहगड किल्ल्यावर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहू शकतो की आज विकेंड नाही किंवा सुट्टीचा दिवस नाही, त्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते आता या ठिकाणी गर्दी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळेच आपण एकूण पाहिलं तर काही तरुण युवक देखील इथं आलेले आहेत। मित्र, कुठून आला तू? आम्ही इथूनच आलो पुण्यावरून. अच्छा, कशासाठी आलता तू? आम्ही सहज गड बघायला आलो. तू ह्याच्या आधी कधी आलता? याच्या आधी नाही, फर्स्ट टाइम आलो. कशामुळे तुला कसं कळलं लोहगड किल्ला? नाही, लोहगड तर माहित होतं ना, आपली हिस्ट्री सर्व इथंच येतं म्हणून आलो. म्हणजे काय घटना घडली तुला माहिती आहे? माहिती आहे मला प्रकरण, पण सहज तसं त्या प्रकरणामुळे नाही आलो आम्ही, सहज आलो. अच्छा, हा, काही पर्यटक देखील महिला पर्यटक देखील या ठिकाणी इथे आहेत। काय सांगशील मित्र, कुठून आला? अहमदाबाद. अच्छा, अहमदाबाद। 2 दिन पहले कुछ तो इधर घटना घटी थी, क्या मालूम? Yes, actually we heard, like we watched the reel that someone, like the name I think Neha or whatever, I don't remember exactly the name, but someone gave like the pushing. इसके पहले कब आए थे आप इधर? First time we are here. ये घटना घटने के बाद आपको पता चला लोहगढ़ का? हाँ, आप आई थी क्या कब? नहीं, हम फर्स्ट टाइम ही आए हैं। एक्चुअली हम लोग लोनावाला घूमने आए थे, तो फिर यहाँ आए, ये स्पेसिफिक देख के मैंने बोला चलो जाते हैं, क्या है क्या नहीं देखते हैं। नक्कीच आपण पाहिलं तर अनेकांना ही घटना घडल्यानंतर जी आहे ती
लोहगड माहिती झालेलं आहे. त्यामुळेच अनेक गर्दी जी आहे ती पर्यटकांनी या ठिकाणी केलेली आहे. कुठून आले तुम्ही? हिंदी से है। अच्छा, हाँ कैसे पता चला ये? नहीं, हम तो घूमने आए थे ऐसे लोनावाला। ये 2-4 दिन पहले एक घटना इधर घटी। घटना वो तो पता है कुछ, पर पूरी नहीं पता है। कोई फोन पे आए वो थे। देखिए आप आए क्या? नहीं नहीं, हम तो ऐसे ही घूमने। घूमने के लिए भी आए थे, देखने भी आए थे। हाँ? अच्छा, किधर से आए आप? मैं बॉम्बे से आया। हाँ, लोनावाला आए थे घूमने के लिए, सुना तो फिर देखने के लिए आए कि क्या है इधर, कैसा है क्या है। लोहगढ़ का बाद में मालूम पड़ा हमारे को। हाँ, पण पाहिलं तर अनेकांना ही घटना घडल्यानंतर लोहगड जो आहे तो कुठे आहे, कसा आहे हे माहिती पडलं. त्यानंतर अनेक पर्यटकांनी जे आहे ते आता या लोहगड परिसरात असेल किंवा लोहगड किल्ल्यावर गर्दी केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. कॅमेरामन अभिजित समीरंजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर लोहगड किल्ला जो आहे तो आता मोठा चर्चेत आलेला आहे. आपण पाहू शकतो की आज विकेंड नाही, सुट्ट्या नाही, कुठल्याही शासकीय सुट्टी नाही, मात्र अनेकांनी गर्दी जी आहे ती या ठिकाणी केलेली पाहायला मिळते. आपण पाहू शकतो की 18 जून रोजी याच ठिकाणाहून जी आहे ती सिया गोयलने चेतन अग्रवाल याची धक्का देऊन हत्या जी आहे ती या ठिकाणी केली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणात जी आहे ती चर्चा या लोहगडाची सुरू झाली. आपण पाहू शकतो की हाच लोहगड पाहण्यासाठी आता या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिलं तर अनेक पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. राज्य असेल किंवा परराज्यातून देखील अनेक पर्यटक या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपण पाहिलं तर पर्यटन जे आहे ते या ठिकाणी जोरात सुरू असलेलं पाहायला मिळते. आपण पाहू शकतो की या गडाचा वर जाण्याचा वेळ जो आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. त्यामुळे गड जो आहे तो आता पोलिसांकडून बंद करण्यात आलेला आहे. वरून येणारे जे पर्यटक आहेत त्यांच्यासाठीच हा गड जो आहे तो आता या ठिकाणी खुला असलेला आपल्याला पाहायला मिळतं. आपण काही पर्यटकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया की कशा प्रकारे हे या ठिकाणी पर्यटनासाठी येत आहेत, कशा पद्धतीने. काय सांगाल, कुठून आला? मी आलोय पल्लीवरनं. अच्छा, कसं काय आलं इकडं, म्हणजे काय पर्पज, कशामुळे काय? नाही, ॲक्च्युली मला माझा तिसऱ्यांदा मी ते आलो आहे. शिवाजी महाराजांच्या गडासाठी मी आलो आहे. ते हा एकदम वास्तुशास्त्राचा एकदम खूप छान नमुना आहे. कम्पेअर टू रायगड, लोहगड इज बेस्ट. 2 दिवसापूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. ती एक वेडी मूर्ख मुलगी होती. त्या मूर्ख मुलीमुळं लोहगडासारखा इतका प्रसिद्ध किल्ल्याला का आपण बदनाम करतोय? ती मूर्ख वेडी मुलगी होती, तिने केलं, मॅटर क्लोज. पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वंशज आहोत, वारस आहोत, तर त्याला आपण एवढ्या क्षुल्लक गोष्टीला आपण का त्रास रिमांड द्यायचं? आपण किल्ला महत्त्वाचा, किल्ला बघा, लोकांचं शिवाजी महाराजांचं हे बघा कसं काय बांधलंय ते बघा. ते सिया, ती कोण वेडी मुलगी होती, तिला आपण मोठं का करतोय? थँक्यू. आपण पाहिलं तर आता अनेक पर्यटकांशी बोललो मी. अनेक जण ही घटना घडल्यानंतर त्यांना कळलं की हा लोहगड किल्ला आहे. अनेक जण म्हणले की आम्ही लोहगड किल्ला त्यासाठी आलो आम्ही. हेच तर आहे ना, लोकांना ती इन्सिडेंट झाल्यावरती लोहगड काय ते कळतोय. म्हणजे अजून कुठे आहेत लोक? आपल्या महाराजांच्या गड किल्ल्यांची माहिती अजून लोकांना नाहीये. काहीतरी एक अपघात घडला आणि आपला गड फेमस झाला. दिस इज नॉट द वे ना. सिया पॉइंट म्हणून देखील आता अनेक जणांनी तशीच उत्तर दिली. नाही, महाराजांच्या गडावर वेगळी नाव. हा एक्झॅक्टली. म्हणजे सियाच्या मुळे म्हणजे महाराजांचं गडाचं नाव बदनाम झालेलं आहे, दुसरं काही नाही. आणि लोक त्याच्यामुळे का हे करतायत ना, त्याच्यामुळे नको. तुम्ही या महाराजांचे गड बघा, असे अनेक गड आहेत, असे अनेक किल्ले आहेत, तिथे आपण गेलं पाहिजे. जस्ट बिकॉज ऑफ सिया नाही. थँक्यू. पर्यटकांनी जे आहे त्या या ठिकाणी भान ठेवलं पाहिजे. सिया गोयलने केलेल्या कृत्यामुळे हे लोहगड जे आहे ते बदनाम करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत, असा आरोप देखील स्थानिक करत आहेत. मात्र सिया गोयलकडून झालेली हत्या ही नक्कीच निषेधार्थ आहे. मात्र या सिया गोयलच्या नावावरच आता लोहगड जो आहे तो आता लोहगडाला ओळख देण्याचा प्रयत्न जो आहे तो अनेक माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतं. कारण की आपण पाहिलं तर अनेक पर्यटक जे आहेत ते आता या ठिकाणी ही घटना घडल्यानंतरच लोहगड किल्ल्यावर आलेले पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन अभिजित पिसे, समीरंजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव